नमस्कार. महाराष्ट्रवनच्या खुली चर्चा या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. उत्तर प्रदेशात काशीराम मायावतींनी सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग केला. तसाच यशस्वी प्रयोग महाराष्ट्रामधल्या वाशिम अकोला जिल्ह्यांमध्ये भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा केला. सर्व समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न अकोला वाशिममध्ये भारिप बहुजन महासंघानं केला. तिथला जो तालेवार समाजला जाणारा जो कुणबी समाज आहे तो सुद्धा आज प्रकाश आंबेडकर यांच्या मागे आपल्याला दिसतोय. आज आपल्या खुली चर्चामध्ये भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर प्रकाश आंबेडकर आहेत. सर नमस्कार. महाराष्ट्रवनमध्ये तुमचं स्वागत आहे. थेट मुद्द्याला हात घालतो. आपण नेहमी म्हणतो की दलित ऐक्य झालं पाहिजे, रिपब्लिकन जेवढे गटतट आहेत ते एकत्र आले पाहिजेत, पण असं होताना दिसत नाही. कधीच होणार नाही. म्हणजे एका जातीचं राजकारण कधी होणारही नाही आहे. म्हणजे तुम्ही वाळवंट उभा करायला बघताय आणि वाळवंटामध्ये असणारं एखादं झाड जगलं तर जगलं, नाही तर अजिबात ते जगत नाही. त्याच्यामुळे हे जे दलित ऐक्य चाललेलं आहे आणि हे आहे हे कधीही शक्य नाही या ठिकाणी. कारण का राजकारणच इथलं असताना कॉस्मोपॉलिटन आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि जोपर्यंत या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो मिक्सिंग असं म्हणतो आपण होत नाही तोपर्यंत मला वाटतं इथलं असणारं स्टेबिलिटी येईल किंवा इथल्या असणाऱ्या देश उभारणीच्या याच्यामध्ये आपल्याला हातभार लावतील असं मला वाटत नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे कुठल्याही संघटनेचं ऐक्य हे मिथ्स आहे. म्हणजे काँग्रेस फुटली, त्यांच्या भांडणामध्ये ती असणारे त्या ठिकाणी गेले. समाजवादी आहेत, ते समाजवादीसुद्धा फुटले, त्यांचंही असणारं काही अस्तित्व राहिलं, काही अस्तित्व नाही राहिलं. त्याच्याचबरोबर कम्युनिस्ट आहेत तेही फुटले ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि त्यांचंही आहे. आता मी असं बघतो आहे की BJP त्या वाटेवरती आहे, कारण आतापर्यंत सत्तेवरती नव्हती, आत्ता सत्तेवरती आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या वाटेच्या ह्याच्यामध्ये बिटवीन प्रिन्सिपल्स आणि कॉम्प्रोमाइज असा जो भाग असतो त्याच्यामधला हा संघर्ष नेहमी चालत राहणार. सर, तुम्ही जो भारिप बहुजन महासंघाचा प्रयोग वाशिम आणि अकोला त्या पट्ट्यात केलेला आहे, तुमचा काय अनुभव आहे? जेव्हा तुम्ही तो लीड केला, म्हणजे त्याचं नेतृत्व स्वीकारलं, तेव्हा सर्व समाज तुमच्या नेतृत्वाखाली एकत्र आला आणि तो प्रयोग महाराष्ट्रात 15 वर्षात गेला बघितला. तर सर्व समाज घटक, मग तो सवर्ण असू दे, OBC असू दे, दलित असो, तो एका बॅनरखाली येतो ना. माझं म्हणणं असेल त्याच्यामध्ये सगळाच येत नाही, म्हणजे सगळाच समूह येत नाही. बेसिकली याच्यामध्ये आपण असं पाहिलं पाहिजे की लार्ज समूह असा आहे की ज्याला रिप्रेझेंटेटिव्ह नाही. आपली असणारी जी राजकीय पक्ष जे आहेत हे मॉबोग्राफीच्या स्वरूपामध्ये चालतात, कुटुंबाच्या स्वरूपामध्ये चालतात, जातीच्या स्वरूपामध्ये चालतात. आणि मेजॉरिटी कास्ट म्हणजे काँग्रेसचं आत्ता जी वाताहत झाली त्याचं कारण मी असं म्हणतो की तिथली मेजॉरिटी कास्ट असणारा पकडायचा आणि त्याच्या जोरावरती असणारा सत्ता घ्यायची. तेच BJPने आता असणारं नव्यानं सुरुवात केलेलं आहे. तेच माझ्यांना काही प्रमाणात बाळ ठाकरेंनी सुद्धा असणारं केलं नाही असं नाही. तेव्हा हा शिफ्टिंग होत राहिला. या बिगर कास्टच्या बाहेरचा असणारा जो समूह आहे त्याला रिप्रेझेंटेटिव्हच नाही. आणि ज्या चळवळी इश्यू बेस चालतात तेच खऱ्या अर्थाने ह्या सगळ्यांना असणारं रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी देतात. आणि लहान प्रमाणात का होईना पण त्यांना एक स्पेस मिळते, एक जागा मिळते आणि त्यावरती ही डेमोक्रेसी टिकून नये असं मी त्या ठिकाणी मानतो. मग आज आपण बघत असाल की जेवढ्या झपाट्याने असणारं BJP वाढली तेवढ्याच झपाट्याने आपण ती मागे येताना बघतो आहे. याच कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आले होते. ते असं म्हणाले की दलित ऐक्य जर का होत असेल तर प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व स्वीकारलं, मी त्यात यायला तयार आहे, पण आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, त्यासाठी सुद्धा कोणी एकत्र येत नाही. माझं म्हणणं असं की आता रामदास आठवलेंचं कॅरेक्टरच बाहेर पडलेलं आहे. इट्स एन अपॉर्च्युनिस्ट आणि हे राईट फ्रॉम द बिगिनिंग त्यांचं असतं आहे. तुम्ही असं म्हणाला तर रामदास आठवले हे संधी साधू आहेत ना. मी अगोदरपासून म्हणतो आहे. याचं कारण असं आहे की रामदास आठवलेंना 1990पर्यंत कोणी विचारत नव्हतं राजकीय. आपण ज्याचा असणारा उल्लेख केलात अकोल्याचा, हा आम्ही असणारा 84मध्ये पहिल्यांदा केला आणि वी केम टू पॉवर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये.
तो आम्ही असताना एक्सटेंड केला महाराष्ट्रभर 1990 साली. महाराष्ट्राची एक बाय इलेक्शन झाली किनवटची. त्या किनवटमध्ये भीमराव केराम नावाचे असणारे अत्यंत गरीब व्यक्ती, चळवळीशी संबंधित असणारे, यांना आम्ही असं उभं केलं आणि त्यांना निवडून आणलं. त्याच्यानंतर आम्ही असणारा पुन्हा अकोल्यामध्ये पुन्हा एका गरीब समूहाला माणसाला उभं केलं आणि त्याला निवडून झालं. त्यातून असं की गरिबाचं राजकारण होऊ शकतं अशी असणारी एक परिस्थिती झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रामध्ये फार यश आलं. 90च्या इलेक्शनमध्ये आम्ही एकंदरीत असणारं 60 की 62 जागा फक्त लढलो. आमच्या रिसोर्सेस यांनी सगळ्या लक्षात घेता 5 उमेदवार आम्ही असणारं जिंकलो. 4 आम्ही असणारं जिंकलो आणि 24 ज्या आहेत त्या सेकंड नंबरवरती राहिल्या. आणि हे जसं चित्र बदलतं आहे 95मध्ये हे पूर्ण चित्र बदलेल, त्याला मग रामदास आठवलेनं शरद पवारांनी उचललं आणि एक पॅरलल फळी अशी असताना उभी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि त्याच्याचबरोबर भीमराव केराम हे त्यावेळेस एक सिम्बॉलिक म्हणून असणारं उभं राहिलं होतं व्यक्तिमत्व त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेस लोकांमधून निवडून आले होते आणि त्यावेळेसच्या लोकसत्तेमध्ये असताना जर आपण पाहिलं तर कुठल्याही आमदाराला फोडण्यासाठी जी ऑफर दिली नव्हती तेवढी सगळी ऑफर भीमराव केरामांनी त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते त्यांनी असताना दिली. आणि नंतर मग असं एक कॅम्पेन प्रेस आणि सगळ्या ह्याच्यातून सुरुवात झाली की हे निवडून आणू शकतात पण सांभाळू शकत नाही त्या ह्याच्यामध्ये. आता आम्ही सगळं म्हणत की एवढ्या पैशासमोर म्हणजे बेसिकली असं आहे की एखादा गरीब माणूस त्याच्याकडे तुम्ही असताना नुसती अख्खी सोन्याचीच दारं उघडली, तो म्हणतो हे 4 वर्षाचं आहे, ते आयुष्याचं आहे, काहीतरी घ्या. त्याच्यामुळे असणारं हे बळी पडतातच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आम्हाला त्याच्यामध्ये भीमराव केरामचं आम्हाला काहीच वाईट वाटलं नाही, कारण का नोईंग हिज लाईफस्टाईल आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये गरिबीच्या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आणि त्यांचं शिक्षण जे आहे ते कुठे नाही कुठेतरी काम करत म्हणजे नरेंद्र मोदी स्टाईल काम करत त्यांचं असणारं शिक्षण आणि हे सगळं झालं होतं. त्याच्यामुळे एवढंच आम्हाला फक्त की एक सिम्बॉल म्हणून आम्ही जे उभं केलं होतं आणि ते नेक्स्ट इलेक्शनपर्यंत आमच्या राहिलं असतं तर महाराष्ट्राचं चित्र आम्ही त्यावेळेस पलटलं असतं. पण तेव्हा फूट पाडली गेली, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये इमोशनली त्यावेळेस ब्लॅकमेल करण्यात आलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे चेंबूरला काही जणांना उपोषणांना बसवण्यात आलं आणि तिकडनं जे काही हवा होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि रामदास आठवले असतील, गवई असतील, यांची जी काही महाराष्ट्रभराची इमेज होती की वन कास्ट लिडरशिप या ह्याच्यामध्ये. आणि तेव्हा इतरांना असं डाऊट वाटायला लागला की आपल्याला न्याय मिळेल की न मिळेल आणि तिथे वी लॉस्ट द गेम असं मी म्हणतो. खेळी सगळी आमच्या हातातून त्यावेळेस निघून गेली. आता पुन्हा तसं कारण काय होतं, एक दलित समाजामधले जर का इनपुट्स घेतले, अंदाज घेतला, कानोसा घेतला तर असं एक कायम जाणवतं की आमचे नेते मोठे झाले, समाज तिथंच राहिला. रामदास आठवलेंच्या बाबतीत तर खूप प्रकर्षानं लोक हे बोलतात. ते प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की जी काही सत्ता आली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिसी डिसिजनमध्ये हिस्सा असेल तर तुम्ही काही करू शकता. तुम्ही पॉलिसी डिसिजनमध्येच जर तुम्हाला हिस्सा नसेल तर तुम्ही काही नाही. म्हणजे विलासरावने आग्राने मला असताना सांगितलं होतं की नाही आलेल्या आम्ही मंत्री करतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण 2 महिन्यानंतर विलासरावांनाच वरतून आदेश आले अध्यक्षांकडून त्यांच्या की हे 2 मंत्री आपल्या ताब्यात घ्या. आम्ही विड्रॉ झालो त्यावेळेस मंत्रिमंडळातून. याचं कारण असं आहे की एक तर पॉलिसीवरती काही हे करता येत नव्हतं, मंत्र्यांना काही अधिकार ठेवले गेले नव्हते आणि ही गोष्ट माझ्याकडे विलासराव देशमुखांनी प्रांजळपणे कबूल केली होती की बघा असं वरच्यांना राजकारण कळत नाही आहे, संघटना गिळणं करते, तुम्ही आता तुम्हाला जे करायचं असेल ते करा. ते म्हटलं आम्ही करू त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे एक फ्रँकनेस या सगळ्या ॲटलिस्ट तो एक रिस्पेक्ट मला
विरोधक जरी असले तरी असल्यामुळे काही गोष्टी शेअर करतात. बरोबर आहे. बाळासाहेब, तुम्ही असं म्हणालात की रिपब्लिक गटाचं ऐक्य होऊ शकत नाही किंवा होऊ नये, ते विशू बेस्ड राजकारण हवं, आणि दुसरीकडे मात्र मग आठवले गट असेल तो भाजपबरोबर आहे, आनंदराज आंबेडकरांचा वेगळा गट आहे, काँग्रेसमधला वेगळा गट आहे. मग हे द्वंद्व कसं काय? आणि तुम्हीच असं म्हणता की राजकारण, तुम्ही सुद्धा आता असं प्रेसने सुद्धा या सगळ्यांना एक राजकीय पक्ष म्हणून बघायला सुरुवात केली पाहिजे. ते एका गटाचं राजकारण करतात आहेत की काय करतात. रामदास आठवले त्यांना असं शरद पवार पहिल्यांदा सत्ता दिली, शरद पवार मिळणार नाही, सत्ता हा त्यांचा बेस, सत्ता हा त्यांचा नेहमीच बेस राहिलेला आहे, त्यामुळे शरद पवार मिळणार नाही, तर मग त्यांनी पहिल्यांदा सेनेकडून ट्राय केला. त्यांचं ज्यावेळेस लक्षात आलं की बिटवीन BJP आणि सेना, BJP हे स्ट्रॉंगर आहे, त्यांनी सेनेला सोडलं आणि BJPकडे गेले. त्याच्यामुळे सत्ता हा त्यांचा बेस आहे, तेव्हा त्यांच्या राजकारणाचा बेस हा सत्ता आहे. माझ्या हे लक्षात घेऊन जर आपण सगळ्या गोष्टी पाहिल्या तर मला वाटतं आपल्याला असणारं या ठिकाणचं गट नाही तर यांच्यामधला असणारा बेसिक डिफरन्सेस आहेत. पॉलिटिकल पार्टीज उभ्या करण्याच्या संदर्भातलं पॉलिटिकल डिफरन्सेस आहेत. रामदास आठवले यांना सत्ता असल्याशिवाय पार्टी चालू शकत नाही असं त्यांना असं वाटतं. आणि आम्ही असं म्हणतो की चळवळी ह्या समूहावरती उभ्या राहतात आणि समूहातून तुम्हाला असणारा सत्ता मिळाली तर अधिक चांगली आहे त्याच्यातली. राहिलेला माझा प्रश्न असा होता अर्धा, की जर एकीकडे आपण असंही म्हणतो की आपला सत्तेत जर सहभाग असेल तर न्याय मिळू शकतो, तर मग यातून मार्ग काय पुढे? अशा गटाटटाच्या किंवा आठवलेंसारख्या राजकारणाला पण तुम्ही विरोध करताय, दुसरीकडे सत्तेत येण्यासाठी काय मार्ग आहे? मग रामदास आठवलेचं स्वतःचा बेस आहे का? तर नाही. 90च्या अगोदरची आकडेवारी जर आपण पाहिली तर एकही मतदारसंघामध्ये ते 1000च्या वरती नाही. पण मी जसं म्हणालो की एक टोटल मास शिफ्ट होतो आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि आज शरद जोशी नाही म्हणून मी काही बोलणं हे चांगलं नाही, पण मी त्यांना जे म्हणत होतो 87-88ला की शेतकरी संघटनेने पॉलिटिकल पार्टी काढली पाहिजे, आणि त्यांनी त्यावेळेस न ऐकता त्यांनी मग 93-94मध्ये असणारी जी पॉलिटिकल पार्टी काढली. 5 वर्षाचा जो डिले झाला त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्या 5 वर्षाच्या ह्याच्यामध्ये शेतकरी म्हणून असणारा जो उभा राहिलेला समूह होता तो लॉस झाला सगळा. आणि नंतर ज्यावेळेस ते उभे काढायला निघाले त्यावेळेस शेतकऱ्यांनीच त्यांच्याकडे असणारा पाठ फिरवली, कारण का गॅटवरती त्यांची भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका ही वेगळी झाली. आमचीसुद्धा आणि शरद जोशींचं शेतकरी संघटना होतं ज्याच्यात जे सख्य होतं ते गॅटच्या ह्याच्यावरनं आम्ही दोघंही विरोधी भूमिकेमध्ये त्या ठिकाणी असणार होतो. त्या मला सांगण्याचा मुद्दा असा आहे त्याच्यामध्ये की रामदास आठवले इज नॉट अ मॉडेल, आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातून चर्चेचा विषय असं मी त्या ठिकाणी मानत नाही. इट्स अ शिअर अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि त्या शिअर पॉलिटिक्स अपॉर्च्युनिटी ऑफ पॉलिटिक्सच्या ह्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी त्यांना मिळाली त्या ह्याच्यामध्ये, पण ते संघटन वाढू शकले का? तर नाही. इट्स अ सेल्फ सेंटर्ड. आणि आजही जे काही BJP त्यांना असणारं मंत्रिपद दिलेलं आहे ते मला काउंटर करण्यासाठी चाललेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. 2014च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं तुमच्याकडं प्रस्ताव दिला होता की आपण भाजप विरुद्ध आघाडी उभारू. मला वाटतं नाही, उलट पृथ्वीराज चव्हाण स्वतःहून सोनिया गांधीकडे गेले होते की माझं त्यांचं बोलणं झालं होतं. तेव्हा मी पृथ्वीराजना असं म्हणालो होतो की सोनिया गांधीच तुमचा प्रस्ताव फेटाळेल. त्यामुळं आम्ही दोघे चांगले मित्र आहोत, त्याच्यामुळे काही हे नाही आहे. तर ते म्हटले मी ट्राय करतो. त्यांनी मला असणारं कंडिशन विचारली काय आहे. मी त्यांना म्हटलं की आमची आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हटलं होतं लोकसभा लढवण्याची कोणाची इच्छा नाही आहे माझ्याशिवाय. त्याच्यामुळे म्हटलं एक सीट आम्ही असणारं त्या ठिकाणी अकोल्याची. ते म्हटले विधानसभेच्यात. म्हटलं विधानसभेमध्ये इच्छुक अनेक आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्या म्हटलं मग एक सीटवरती आपण असं ॲडजस्टमेंट करायचं का? तर म्हटलं पहिल्यांदा वरनं ग्रीन सिग्नल घेऊन या,
पृथ्वीराज चव्हाण आणि प्रकाश आंबेडकर असा जर समझोता करायचा असेल तर म्हटलं जाहीर करा मोकळवा त्या ह्याच्यामध्ये. नाही ते म्हटलं आम्हाला वरतून सिग्नल घ्यावा लागतो. पृथ्वीराज चव्हाणशी सोनिया गांधी एका बाजूला बसत होत्या आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम कॅन्डिडेट कसा येईल हे राजकारण सोनिया गांधी स्वतः करत होत्या. त्याच्यामुळे काँग्रेस अध्यक्षाच यांना ही युती नको होती आणि त्याचे परिणाम असे झाले की ही बातमी काही लपून राहत नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये देशभरातला असणारा पूर्ण दलित आता काँग्रेसकडे जाईल अशी असणारी परिस्थिती नाही आणि म्हणून त्यांची वातास लागायला सुरुवात झाली आहे. मग आत्ता जो देशभरातला दलित आहे, आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका दिसत आहेत, तिथंही मायावतीची जो एक मायावतींचा बेस आहे ती मतंसुद्धा मायावतींना आता मिळतील की नाही, कारण ज्या पद्धतीचं पोलरायझेशन सध्याच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये दिसतंय आहे. मग दलित समाज म्हणून जेव्हा होता तो विखुरला जातोय. एक मी असं म्हणेन की हा जो कांचीराम मायावतीचा आपण असा जो प्रयोग म्हणतो आहे, मला वाटतं हा प्रयोग त्याच्या अगोदर आत्ता बी जे पीमध्ये जे नेते आहेत संघप्रिय गौतम आता जो हे आहेत, पण 65-64 साली ही वॉज अ यंग लीडर. BP मौर्या म्हणून त्यांच्याबरोबर होते. आणि आपल्या सगळ्यांना असं माहीत असेल तर उत्तर भारतामध्ये त्यावेळेस SVD नावाचं असणारं सरकार 4 राज्यांमध्ये आलं होतं आणि त्याचं बॅकबोन त्यावेळेस रिपब्लिकन पार्टी होती की ज्याचं नेते असं BP मौर्या होते. म्हणजे 65च्या युद्धाच्या नंतर जी काही इलेक्शन झाल्या त्या युद्धाच्या ह्याच्यामध्ये RPI वॉज इन पॉवर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आणि त्याच्या अगोदर पंजाबमध्ये. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमधली असणारी ही जी जनता आहे ही पॉलिटिकल माइंडेड जनता आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. BP मौर्या यांना काँग्रेसने स्वतःकडे खेचून घेतलं. ते इमर्जन्सीच्या कालावधीत आणि त्याच्यानंतर ते असणारं काँग्रेसमध्ये गेले. BP मौर्यांचा असं म्हणजे संघप्रिय गौतम यांचा असणारा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामुळे असं ते घरी बसले, त्याचे कुटुंब ते असं लॉस झालं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 80मध्ये जो सत्तेकडे वळालेला मास लीडरलेस झाला होता कांचीराम आले, ती कांचीरामबरोबर गेली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कांचीरामनी मायावतीला प्रोजेक्ट केलं क्रिएट केलं आणि मायावतींनी कांचीरामला नंतर मग साईड ट्रॅक करून टाकलं, स्वतः नेता झाली. उत्तर प्रदेशचा हा जो जागृत दलित समूह आहे हा एका कोणाच्या लीडरच्या पाठीमागे नाही. त्याला जो कोणी सत्ता देईल त्याच्याबरोबर तो आहे आणि तोपर्यंत तो ग्रेट. अच्छा. मधल्या कालावधीमध्ये मायावतीने जो काही म्हणजे आत्ता अखिलेश कालाच्या अगोदरचा जो होता तिचा परफॉर्मन्स काही व्यवस्थित नव्हता ॲज फार एज दलित कोर्स. डिझोल्युशन तिच्याबद्दल म्हणजे तिच्याबद्दलचं नकारात्मक एक मत सुरुवात झालं. मध्यंतरी आपण एकदा संधी पुन्हा द्यावी असं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये झालं. पण आत्ता मला असणारं थोडंसं निगेटिव्ह व्ह्यू येताना मायावतीबद्दल दिसतो आहे त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं या निवडणुकीनंतर माझ्या अंदाजानं उत्तर प्रदेशमध्ये नवीन कोणी नेतृत्व उभं राहिलं तर हा सगळा मास एन ब्लॉक त्याच्याकडे जाईल अशी परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशातला जो दलित समाज आहे किंवा समूह आहे तो स्वतःला गृहीत धरू देत नाही कोणत्या पक्षाला, कोणालाही गृहीत धरू देत नाही. म्हणजे तो सरळ म्हणतो जोपर्यंत चालतो तोपर्यंत ग्रेट, काम केलं त्याच्याबद्दल ग्रेट, आत्ता प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये यू आर नॉट ग्रेट, त्यामुळे तो नवीन शोधत असतो. आता जसं महाराष्ट्रामध्ये नाही आहे. पण तुम्ही आता जे म्हणालात की अपॉर्च्युनिझमबद्दल आत्ता आपण बोललो किंवा या अपॉर्च्युनिस्टिक पॉलिटिक्स, मी त्याला अपॉर्च्युनिझम नाही म्हणणार आहे. म्हणजे लोकांची ही फेज सगळ्या पार्टीजमध्ये गेलेली आहे. म्हणजे मी ज्या पार्टीची उदाहरण दिली की या पार्टीजमध्ये संघर्ष झाले, संघर्ष होऊन जे टिकले ते राहिले, उरलेले जे आहेत संपले. रिपब्लिकन चळवळीमध्ये सुद्धा ती फेज आली नाही असं नाही, पण त्या फेजला म्हणजे आता गवई घ्या,
गवईला वसंतराव नाईक असताना त्यांनी टेका देऊन त्यांना असं निवडून आणलं त्या सगळ्या ह्याच्यात. गवईंची चलती नाही झाली, दुसरं कोणीतरी उभं राहिलं तर त्याच्या विरोधात पुन्हा शरद पवारांनी रामदास आठवल्या टेकू देऊन उभं केलं. ती प्रोसेस समाजवादी पार्टी फुटली तेव्हा कुठल्या तरी एका गटाला टेकू देणारं कोणीच मिळालं नाही. त्याच्यामुळे तो जो सगळा समाजवादी विचाराचा जो मास होता त्यांनी बघता बघता एकाला संपवलं एकाला ठेवलं. किंवा तीही काँग्रेसमधली फेज आपण जर घेतली सिंडिकेट इंडिकेटमध्ये तर त्या सिंडिकेटमधलं सिंडिकेट संपलं, इंडिकेट राहिलं त्या सगळ्या याच्यामध्ये. पण हे नेत्यांचं, पण यात मग समाजाचं काय झालं? कारण या सगळ्या ह्याच्यात नेते पुढे गेले पण समाज हा फक्त एक वोट बँक म्हणून राहिला. युपीतलं उदाहरण देतो की संगप्रिया गौतम ज्यावेळेस होते आणि डिलिव्हर करत होते तोपर्यंत त्यांच्याबरोबर होते. ज्या दिवशी त्यांनी असं बघितलं की हे डिलिव्हर करत नाही, कांशीराम केम ऑन द सीन, त्यांनी कांशीरामला स्वीकारलं. त्याच्यामुळे तोही एक संघर्षाचा भाग आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. सर, अनेक असे विषय आहेत. फॉर एक्झाम्पल रोहित वेमुला प्रकरण, ते जितकं झपाट्याने वर आलं त्याच्यातल्या रिॲक्शन अशी अतिशय तीव्र होत्या, त्याचे इम्पॅक्टसुद्धा जाणवले, त्याचे पडसाद उमटले अनेक ठिकाणी. पण ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो ना आपण, ती आत्तापर्यंत दिसली नाही. ती जी धग आहे त्या धगीतून काहीतरी परिवर्तन व्हावं असं झालं नाही. उन्हाच्या बाबतीतही तेच झालं. निवडणुकीत आज हे प्रचाराचे पण मुद्दे नाही आहेत. ते मुळात मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की रोहित वेमुलाचा जो मुद्दा आला तो स्पर्श होता असं मी म्हणणार नाही. देशभरातल्या जेवढ्या रिसर्च, कारण का मी हे अधिकृतरित्याने सांगू शकतो, कारण का BRCमध्ये किंवा इथल्या असणाऱ्या इतर सगळ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये सुसाईड ज्या व्हायच्या, रिसर्च इन्स्टिट्यूशन्समध्ये ज्या सुसाईड्स व्हायच्या त्यांचा एक रिसर्च करण्यासाठी आमच्या असं एक पार्लमेंटरी कमिटी होती, त्याचा मी सदस्य होतो. आमच्या अहवालानंतर असणारं रिसर्च इन्स्टिट्यूशन्समधले सुसाईड्स थांबल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. कारण का त्याचं पर्टिक्युलर काइंड म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने त्याचा असणारं विक्टमायझेशन करण्याचा एक भाग होता किंवा त्याच्या रिलेटेड जो रिसर्च होता त्या रिसर्च करू द्यायचा नाही किंवा केला तर कोणीतरी पळवायचा किंवा माझं नाव जोड असं जे काही त्याच्या म्हणजे क्रेडिट द्यायचं नाही. आणि त्याच्यामध्ये डिप्रेशन जे आणायचं आणि त्या डिप्रेशनमधनं मग तो सुसाईड टेंडन्सी त्याची जी वाढायची, असे अनेक प्रकार होते की ज्याला आम्ही असं थांबवलं. दी सेम इज हॅपनिंग नाव इन दीज पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे रोहित हा दलित एवढी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, पण एक्रॉस युनिव्हर्सिटी त्याला पाठिंबा मिळाला. आणि एक्रॉस युनिव्हर्सिटीज पाठिंबा मिळाला याचं कारण की अशा पद्धतीचे विक्टिमायझेशन फार मोठ्या प्रमाणात आहेत सर्वच इन्स्टिट्यूशन्समध्ये. आणि ते एक्रॉस कास्ट लाईन आहेत स्टुडंटना. आणि त्याच्यामुळे एक आपल्याला संधी मिळाली आहे किंवा आपल्याला असं एक इन्स्टिट्यूशन घडलेलं आहे की उद्या माझंही ते होऊ शकतं. या दृष्टीने देशभरातला असणारा विद्यार्थी हा उभा राहिला आणि उभा राहून त्याच्या इन्स्टिट्यूशनमध्ये तो भांडायला लागला. मी सगळ्यात गेन असं म्हणेन की रोहित वेमुलानंतर देर इज नो सेकंड इन्सिडेंट. आपण जर गेन अँड लॉस याचा जर बघायचा घेतला तर मी आज म्हणेन की देर इज नो सेकंड पर्सन. किंवा JNUमधला असणारा ज्या मुलाला ॲब्डिकेट केलं, मुस्लिम मुलाला जे ॲब्डिकेट केलं आणि त्याच्याबद्दलची जी असणारी रिॲक्शन आली ती माझ्या अंदाजानं इज अ साईन की काही इन्सिडेंट युनिव्हर्सिटीमधले आम्ही असं डोळेझाक करणार नाही आणि आम्ही जागृत आहोत. मला वाटतं ही प्रचंड मोठं असणारं एक मी असं म्हणेन की गेन आहे असं मी त्या ठिकाणी मानेन. तुम्ही हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला. खरंच म्हणजे आता विचार केल्यावरती तुम्ही बोलल्यानंतर जाणवतं की त्यानंतर कोणाचं धाडस झालं नाही कुठे असं. म्हणजे मी ह्याच्या कशाला म्हणजे दलित अस्मिता जर का जागी झाली तर मग त्याचे विपरीत परिणाम होतील या भीतीनंही असेल का? त्याचा आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस आमचे जे मित्र मेडिकल आणि इंजिनिअरिंगला होते मी एक्रॉस कास्टही असं मी असं म्हणेन की रिटर्न एक्झाममध्ये फर्स्ट क्लास
मार्क्स, वायवामध्ये फेल. मग का होतं आहे आम्ही असताना त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघायचा प्रयत्न केला. कारण का वायवा असं आहे की तुम्हाला सर्च आऊट करायला काहीच मार्ग नाही आहे. आणि मग आम्ही काही जणांनी बसून किंवा जे वायवाला गेले तुम्हाला काय काय विचारण्यात आलं, काय काय विचारण्यात आलं नाही, आणि मग त्यांच्याबद्दलचं बिहेवियर काय होतं हा त्याच्यातला भाग होता. आणि मग आम्हाला असं दिसण्यात आलं की देअर सर्टन सायन्स त्याच्यामधल्या असणाऱ्या होत्या की हा आपला ना, हा आपला नाही. तेव्हा जो आपला नाही वायवामध्ये फेल. आणि त्यावेळेस मेडिकल स्टुडंट्समधले 50% वॉज फेल विन वायवा. आणि सगळे विद्यार्थी ते असणारे रिटर्न एक्झामिनेशनमध्ये, काय रिटर्न एक्झामिनेशनमध्ये नाव नसतं, डिस्क्लोज नसतं, यू हॅव जस्ट तो नंबरच असतो तो सगळा त्या सगळ्या. त्याच्यामुळे असेसमेंट गोज बाय दी वॉट जे काही लिहिलेलं आहे त्याच्यावरती, तेव्हा त्याला फर्स्ट क्लास मार्क्स मिळायचे. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे, कारण ते इतकं चिंतन मनन त्यांच्या पद्धतीनं करत असतात. प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक प्रश्नावरती त्यांचं स्वतःचं काही म्हणणं असतं, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. पण आपण हे विसरता कामा नये की सध्या राज्यात निवडणुकांचा माहोल आहे आणि त्यांचा जो पक्ष आहे भारिप बहुजन महासंघ, तो सुद्धा 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढवतो आहे. त्यामुळं निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत, पण ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर प्रकाश आंबेडकर आहेत. सर, सध्या ज्या महापालिकांच्या निवडणुका लागल्या त्यातल्या त्यात मुंबई महापालिकेमधली जी राजकीय नेत्यांची भाषणं आहेत, खास करून मुख्यमंत्री असतील किंवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, या दोघांकडंच सर्वांचं लक्ष आहे. निदान मीडियाचं तरी आहे, कारण आम्ही त्यांचंच बहुतांशी दाखवत आहोत, कारण TRP लाईज विथ जो लाऊडली बोलतो त्याच्यावर. तर मुख्यमंत्री सध्या प्रत्येक आरोपांना केवळ उत्तर देत नाही आहेत, तर ते स्वतः आरोप होत आहेत. म्हणजे मुख्यमंत्री एवढे ऑफेन्सिव्ह आहेत त्यांच्या भाषणामध्ये की ते सर्वांवरती आरोप करतात. म्हणजे कम्पेअर करणं वाईट होईल ते, मी असं म्हणेन. जी मोदींनी भूमिका घेतलेली आहे की आय एम द ग्रेटेस्ट प्राईम मिनिस्टर, तीच भूमिका मला मुख्यमंत्री घेताना दिसत आहेत की आय एम ग्रेटेस्ट चीफ मिनिस्टर. आणि म्हणून आय कॅन डू नो फॉल्ट, आय कॅन डू नो रॉंग, अशा त्या भूमिकेमध्ये आहेत. आणि म्हणून त्यांनी तलवार जी काढलेली आहे ती उजव्या हाताने चालवायची की डाव्या हाताने चालवायचं हे शिक्षण नसल्यामुळे ते वाटेल तशी चालवतं ते. पण त्यांचाच पक्ष घाळ होऊ नये म्हणजे झालं असं अनेक जण म्हणतात. मी हे उदाहरण जे आहे ते पुण्याच्या सभेमध्ये असताना उद्धव ठाकरेंना दिलं होतं की शिवसेनेचा बाण तर त्यांनी सोडला, आता हा सोडलेला बाण उद्धव ठाकरेंना लागणार की देवेंद्र फडणवीसांना लागणार, हा फक्त प्रश्न राहिलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना लागला तर सरकार कदाचित पडेल असं मी त्या ठिकाणी मानतो. पण ते जर झालं नाही आणि उद्धव ठाकरेंना जर लागला तर फक्त एवढंच आहे की उद्धव ठाकरेंची परिस्थिती मग राज ठाकरेंसारखी किती दिवसात होते हे फक्त पाहणं राहील महाराष्ट्राला. तुम्हाला काय वाटतं, सध्याचं सरकार राज्यातलं पडू शकतं, शिवसेना पाठिंबा काढू शकतं या सरकारचं? ते सगळेजणांचं जे गेसिंग चाललेलं आहे ते शरद पवारांचं गेसिंग चाललेलं आहे. म्हणजे शरद पवारांना मी जे काही राजकीय दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे ते गाभाऱ्यातलंही राजकारण करतात आणि पेरिफेरीवरचंही राजकारण करतात, वेशीवरचंही राजकारण करतात. त्याच्यामुळे शरद पवार कधीही आपला चेहरा नथुरामवादी होईल पब्लिकली असं कधीच करणार नाहीत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेने पाठिंबा काढायचा ठरला तर शरद पवार आपला चेहरा गांधीवादी, आंबेडकरवादी, फुलेवादी, शाहूवादी आहे हे जपतील. बरं,
मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की जर का राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायची गरज पडली तर राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही पण तटस्थ राहू शकतं? नाही, माझं म्हणणं तटस्थही राहणार नाही. म्हणून मी म्हटलं की बरं, ते आपला चेहरा कधीही नतुरामवादी आहे असं ते कधीच करणार नाहीत. मी एवढी खात्री शरद पवारांबाबतीत देता येऊ शकते, मी असं म्हणेन त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं की ते उंबरठ्यावरचंही राजकारण करतात. मग मध्यावधी निवडणुका येऊ शकतात? शक्यता अधिक मला दिसते. पण सध्या राज्याला परवडणारी आहे मध्यावधी निवडणूक? या नोटबंदीच्या निर्णयानंतर 3 महिने हाल अपेष्टा झालेल्या आहेत त्यानंतर. नाही, माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये राज्याला निवडणूक घेण्याचा खर्च किती आहे तो फार 100 कोटीच्या आसपास आहे. खर्च जो होतो तो उमेदवारांचा होतो, राजकीय पक्षांचा होतो. त्याच्याबद्दल माझ्या चिंता करण्याची गरज नाही आहे. याचं कारण असं आहे की तो पैसा लोकांकडे जातो. ज्या आज नोटाबंदी आहेत त्या नोटाबंदीच्या बॅकग्राऊंडवरती कामं नाही, धंदा नाही, इलेक्शन झाल्या तर लोकांना कामधंदा तरी मिळेल, तेवढा सर्क्युलेट होईल, तेवढं सर्क्युलेट व्हायला सुरुवात होईल. गेल्या काही महिन्यात मराठा मोर्चे निघाले आणि त्याला प्रतिमोर्चे पण निघाले. तर या मोर्चांनंतर एक तणाव निर्माण झाला होता. हे निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील असं वाटत होतं, पण ते मुद्दे आता प्रचारातच नाही आहेत. पण हे निखारे आहेत का? हे पुन्हा भडकू शकतात का? माझं जे काही आता राजकीय विश्लेषण आहे, उद्धव ठाकरेंकडे थोडी सिंपती मुंबईमधली वाढल्यामुळे कदाचित 90च्या आसपास ते पोचतील त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नाही तर हे जे मोर्चे आणि मोर्चाचा परिणाम हा समूहाच्या मतदानातून दिसेल. आणि एक त्याच्यातली मराठा समाजाने लक्षात घेतलेली गोष्ट नाही ती म्हणजे की एका बाजूला त्यांनी दोघांना अंगावरती घेतला. म्हणजे एका बाजूला दलित आदिवासी यांना असताना अंगावरती घेतलं आणि दुसऱ्या बाजूला ॲट्रॉसिटीच्या कायद्याच्या निमित्ताने, आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी आम्हाला OBCमध्ये यादीमध्ये घ्या याच्यातून त्यांनी OBC आपल्या अंगावरती घेतला आहे. तेव्हा सामाजिक स्वास्थ्य हे बिघडलं एवढं मी असताना सांगेन. त्याच्यामुळे जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये क्लिअर कट मेजॉरिटी कोणाची येईल असं मला त्या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि ही क्लिअर कट मेजॉरिटी न येणं हेच संकेत आहेत की लोक एका दिशेने चालत नाही आहेत, वेगवेगळ्या दिशेने चालत आहेत त्या ह्याच्यामध्ये. आणि ही गॅप भरून निघेल किंवा भरून काढली पाहिजे, किंवा हा जो दुरावा झालेला आहे हा दुरावा मिटला पाहिजे. म्हणून याच्यासाठी जी काही उपाययोजना केली पाहिजे ती मुख्यमंत्री घेत नाही आहेत आणि ते घेतील असं मला वाटतही नाही आहे. कारण त्यांना म्हणजे मुख्यमंत्री म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री ज्या संघटनेचे प्रतिनिधी आहेत, RSSचे प्रतिनिधी जे आहेत, त्या मुळात त्या RSSना इथे असणारं डिव्हिजन पाहिजे, शार्प डिव्हिजन्स पाहिजेत. आणि ते शार्प डिव्हिजन्स असे झाले पाहिजेत की जे एकमेकांच्या विरोधात आहेत अशी परिस्थिती. त्याशिवाय ध्रुवीकरण होत नाही. ध्रुवीकरण नाही, त्याच्याशिवाय विभाजन होत नाही आणि विभाजनातून आपल्याला राज्य करता येत नाही ह्याची त्यांना जाणीव आहे. सर, आमचा नागपूरचा ब्युरो चीफ आहे गजानन उमाटे, त्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा. प्रकाश सर, भाजपवर तुम्ही इतकी टीका करतात, जातीयवादी आहे, या विरोधात सेक्युलर फोर्स उभा राहण्यासाठी जे रिपब्लिकन गट वेगवेगळे आहे, म्हणजे कवाडी सरांचा वेगळा गट, सुलेखाताईंचा वेगळा, गवई सरांचा वेगळा, तुमचा वेगळा, आठवलेंची वेगळी चूल आहे, यांना एकत्र येणं कितपत गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? 2019चा विचार केला तर ज्या दिवशी ते राजकारणातून निवृत्त होतील त्या दिवशी सेक्युलर गट उभे राहतील. सर, तुम्ही प्रश्न ऐकण्यापूर्वीच दलित ऐक्य होणार नाही असं का म्हणता? मी असं प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की ही सगळी माणसं जी आहेत ती कोणा नाही कोणात तरी अटॅच आहे. तर आता सुलेखा कुंभारेंचं नाव घेतलं आपण. सुलेखा कुंभारे हे असणारं नितीन गडकरींना कधीच सोडू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे.
बरं सर, मी थोडं या निवडणुकांकडे वेगळ्या पद्धतीनं बघतो. आधीची जी नगरपालिकेची निवडणुकी झाली, ज्यामध्ये भाजप आजही डंका वाजवून सांगताय की आम्हालाच त्याचा फायदा झाला, मराठा मतंसुद्धा नगरपालिका निवडणुकीत भाजपलाच मिळाली, आमचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले वगैरे वगैरे. पण आत्ताच्या ज्या निवडणुका आहेत, या मिनी विधानसभा आहेत, तुम्ही या निवडणुकांकडं गेम चेंजर म्हणून बघता 2019च्या दृष्टीनं? ते एक त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की फर्स्ट फेजमधल्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या, त्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये मुभा होती की बाद झालेल्या नोटा पांढऱ्या करण्याच्या. हां, त्यावेळेस मी सरळ असताना सांगेन की BJP शिवाय दुसरं कोणीही पैसा वाटप केला नाही आणि त्यांचा जो रिझल्ट आला त्याचं कारण ते होतं. म्हणजे BJP-कडनं पैसे वाटले गेले म्हणून त्यांना हा फायदा झाला. हा, वाटले गेले, बाद नोटा त्यांनी असताना इनकॅश केल्या आणि त्या मतदाराला वाटल्या आणि त्याच्यामधनं झालेलं हे सगळं आहे ह्याच्यामध्ये. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या फेजमध्ये 31च्या नंतरची फेजमध्ये निधी कोणाकडेच नाही आहे. जो काय असेल तो अधिक BJP-कडे असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. इतर पॉलिटिकल पार्टीजकडे निधी नाही आहे. त्याच्यामुळे जी काही वर्गणीतून गोळा होते किंवा एखाद्याची जमा झालेली असेल त्याच्यातून तो असणारा हे करतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला कुठेही आता वन सायडेड चाललेलं असं दिसत नाही आहे. सगळीकडे आपल्याला असं जी इन्फॉर्मेशन येते ती की त्रिशंकू जिल्हा परिषद आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका, अशी परिस्थिती आहे. त्यामुळं एनिबडीज गेम झालेला आहे सगळीकडे. माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की लोक या त्रिशंकू ह्याच्यामध्ये मी ज्यावेळेस बघतोय त्यावेळेस लोकांना बदल पाहिजे. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की इथला असणारा डावे पक्ष ज्यांच्याकडे चांगले कार्यकर्ते आहेत, म्हणजे आजही डाव्या नेत्यांचा असणारा ज्याला म्हणता येईल की एक इमेज आहे, क्लीन आहेत, पण त्या पद्धतीने जे खेळलं पाहिजे त्या पद्धतीने ते खेळत नाही आहेत. ते अजूनही स्वतःला हातबल आहोत असंच मानायला लागलेले आहेत. म्हणजे डाव्यांचे कार्यक्रम ठेवायला उजव्यांची मदत लागते अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे. तसं नाही म्हणणार मी अजून की नाही, मुंबईत तरी आम्ही बघतो की ती माझ्यानं काही इंटेलेक्च्युअलची आहे, संघटनांची नाही, एवढंच फक्त मी म्हणतो. भाजप सरकार निवडणुकीपूर्वी हे सरकार आरक्षण काढेल अशा पद्धतीची एक आरोप होत होता. सत्तेत आल्यानंतर भाजप एकीकडे मोदी आणि महाराष्ट्रातले नेते म्हणतात की आम्ही आरक्षणाला धक्का लावणार नाही, आणि दुसरीकडेच RSSकडून सतत काही दिवस झाले की आरक्षण रद्द केलं पाहिजे, आर्थिक निकषावर दिलं पाहिजे. हे द्वंद्व काय, म्हणजे भाजप आणि RSS जे एक चेहरा मानलं जातं, हे दोन्ही सतत यावर दोन वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात. नाही, माझ्या RSS BJPची भूमिकासुद्धा तीच आहे की जी RSSची आहे. त्या सगळ्याच्यामध्ये ज्याला कंडिशनिंग ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो की मानसिकता त्या दृष्टिकोनातून तयार केली पाहिजे अशी जी आहे, त्या पद्धतीचा हा सायकोलॉजिकल वॉर चालला आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आतापर्यंत काँग्रेस आला असेल, जनता दल आला असेल, डावे पक्ष सत्तेवरती असेल, त्यांनी लोकांवरती कधीही सायकोलॉजिकल वॉर लॉन्च केलेला नाही. हा पहिल्यांदा सायकोलॉजिकल वॉर लोकांवरती खेळला जातो आहे आणि सायकोलॉजिकली त्यांना तयार केल्या जाते की ह्या घटना होणार आहेत. म्हणजे दोन गोष्टी त्याच्यातलं, एक म्हणजे घटना बदलेल आणि दुसरं आहे आरक्षणाच्या संदर्भातलं. आता कुठलं पहिलं होईल हे आत्ता सांगता येत नाही, पण या दोन प्रश्नावरती RSS सातत्याने लोकांचं मत बनवण्याचा जो भाग आहे किंवा लोकांना हे आता होणारच, याला तुम्ही थांबू शकत नाही, तुम्ही ह्याच्या विरोधात लढू शकत नाही, असं जे आहे तो त्याच्यातला भाग आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. मी नोटबंदीसुद्धा तोच त्याच्यातला भाग म्हणतो आहे. नाही, हा वॉर माझ्या दृष्टीने जो म्हणजे हा जो सायकोलॉजिकली लोकांना तयार करण्याचं चाललेलं आहे ते 2019च्या नंतर जर BJP सत्तेवरती आलं तर मी ह्या दोन गोष्टी इन्व्हिटेबल आहेत हे आपण असं मानलं पाहिजे.
काय का तोपर्यंत त्यांनी राजकीय पक्ष जे आहेत ते एवढे कमकुवत केलेले असतील, ज्या पद्धतीने आता मोदी फंक्शनिंग करतात आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, तेव्हा कोणी विरोध करायला राहणार नाही आणि लोकांकडून आपल्याला विरोध होऊ नये हा त्याच्यातला भाग आहे. मी एकच फक्त ॲड करतो, कारण का एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये एक वर्ग असा उभा राहिलेला आहे आणि तो निर्भयाच्या निमित्ताने आपल्याला असताना दिसला. ही इज अ नॉन पॉलिटिकल क्लास, आणि या नॉन पॉलिटिकल क्लासला म्हणजे अराजकीय समूहाला कुठलाच राजकीय पक्ष तोंड देऊ शकत नव्हता. काँग्रेसही देऊ शकत नव्हता, RSSही देऊ शकत नव्हता, BJP देऊ शकत नव्हती. म्हणजे हे 3 महत्त्वाचे पक्ष आपण त्यावेळेस जर घेतले. आणि या वर्गाची लढण्याची ताकद जी आहे, सायलेंटली शांततेने उभं करणं ही जी ताकद आहे, ही त्यांनी ज्या पद्धतीने डेमॉन्स्ट्रेट केली आहे त्या ताकदीला सगळेच घाबरतात आहेत. आणि RSS पहिल्यांदा त्या ताकदीला घाबरते. आणि म्हणून हे जे सगळं आहे ते त्या क्लासला ती ॲड्रेस करते असं माझं म्हणणं आहे की 2019मध्ये आरक्षणाला किंवा घटनेला जर हात घातला तर हा क्लास रस्त्यावरती उतरू नये म्हणून त्यांचा असणारा हा प्रयत्न चालला आहे. सर, म्हणजे जे आता तुम्ही म्हणालात माइंड कंडिशनिंग, हीच मोदींची सगळ्यात जास्त मोठी एक स्ट्रेंथ आहे का? कारण जसं आत्ता आरक्षणाचा मुद्दा असेल, नोटबंदी असेल, देशभक्ती असेल, या प्रत्येक गोष्टीचं इतकं कंडिशनिंग केलं जातं आहे, एक तयार केली जाते, एक मानसिकता तयार केली जाते. हेच 2019ला समोर ठेवून सगळं देशात चाललं आहे. आत्ताचं राजकारण बघितलं तर त्यांचं काही पॅरामीटर्स ते ली डाऊन करतात आहेत. काही मुद्दे ते असणारे तयार करतात की ज्या मुद्द्यांवरती तुम्ही वाईट की चांगलं, हां, याचं तुम्हाला ब्रँडेड करता येतं. आणि म्हणून आम्ही असणारं ॲज अ विरोधी पक्ष म्हणून जे आहोत ते ब्रँडिंग जे करतात आहेत ते आमचंच ब्रँड आहे म्हणून आम्ही असणारं करतो. म्हणजे आज अँटी नॅशनल आहोत तर आम्ही असणारं म्हणतो ना, आम्ही अँटी नॅशनलचाच पॉलिटिकल पार्टीज काढणार. तुम्ही आम्हाला अँटी नॅशनल म्हणताय तर अँटी नॅशनल पॉलिटिकल पार्टीज आम्ही काढतो. आणि तिथे मग त्यांच्याकडे उत्तर नाही आहे. ब्रँडिंग करेपर्यंत त्यांच्याकडे योजना आहेत, पण त्या ब्रँडिंगला तुम्ही असं क्रॉस केलं, त्याला विरोध केला की त्यांच्याकडे कार्यक्रम नाही, ते गडबडीत होतात. जे बिहारमध्ये दिसलं, नितीश कुमार आणि लालू प्रसादनी धर्मावरून जातीवरती आणलं, आगडा पिछडा केलं आणि तिथं भाजपची कोंडी झाली होती. सर, मला तुम्हाला माझं म्हणणं असं आहे, मी तसं नाही पाहत आहे. मी एक असं पाहतोय की त्यांना राज्य मिळू शकत होतं का, तर राज्य मिळू शकत होतं असं मी त्या ठिकाणी धरतोय. किंवा इव्हन त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा मोहन वैद्यांनी असं जे स्टेटमेंट केलं आहे आरक्षणाचं ऐन इलेक्शनच्या तोंडावरती, मी असं बघतोय की आपण विरोधी मत प्रवाह मांडून, म्हणजे असं धरून चालू की इथला असं OBC असेल, इथला असणारा SC असेल, आदिवासी असेल, हा प्रो रिझर्वेशन आहे असं मी धरून चालतोय. या मत प्रवाहाच्या विरोधात आपण जे धार्मिक राजकारण करतो आहोत आणि ह्या धार्मिक राजकारणाबरोबर किती जण आहेत, आपण आरक्षणाच्या विरोधात भूमी घेतल्यानंतर ती त्यांची तपासण्याची भाग आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतो. त्यांनी ही लॅबॉरेटरी केलेली आहे इलेक्शन्स, म्हणजे बिहारचं इलेक्शनसुद्धा त्यांनी लॅबॉरेटरी केली, उत्तर प्रदेशचं इलेक्शनसुद्धा ते लॅबॉरेटरी करतात आहेत की 2019चं इलेक्शन्स आपल्याला पार करायचे असतील आणि हा धार्मिक अजेंडा घेऊन आपल्याला असं पार पाडायचा असेल आणि उद्याचा हा आरक्षणवादी जो आहे त्याला आपल्याला डिफीट करायचं असेल तर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये किती गॅप आहे हे ते बघतात आहेत. आणि म्हणून बिहारच्या निवडणुकीमध्ये मी असं म्हटलं की त्यांनी आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेऊनसुद्धा ती गॅप फक्त 5%ची राहिली. सर, UPमध्ये जर का भाजपला सेटबॅक बसला, कारण पंजाबमध्ये मतदान पूर्ण झालेलं आहे, तिकडं आता एक्झिट पोलचे जे आकडे येत आहेत ते काही भाजपला फेवरेबल नाही आहेत, तिथे भाजप अकाली दलची सत्ता जाईल असंच सध्या चर्चा आहे. UPमध्ये सुद्धा कदाचित
अखिलेश, काँग्रेस हे सगळे रिवाईव्ह होतील, म्हणजे भाजपला एक मेजर सेटबॅक या 5 निवडणुकांमधून बसू शकतो. अशा वेळी 2019च्या ज्या लोकसभा निवडणुका आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मी आता एक असताना सांगतो की अखिलेश आणि काँग्रेसची युती जरी झाली असली तर या युतीचा बेनिफिट जो आहे तो अखिलेशला अधिक असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि दुसरा, काँग्रेस हा लोकांचा अजेंडा नाहीच आहे सध्या. त्याच्यामुळे 33पेक्षा किती गेले म्हणजे ह्या युतीमुळे, तर माझ्या न फार 10-12 जागा अधिक घेतील अशी आमची तरी याची माहिती आहे त्या सगळ्याच्या. त्या काँग्रेस हा यंगर जनरेशनच्या अजेंड्यावरनं गेलेला आहे. ओल्डर जनरेशनच्या अजेंड्यावरती आहे, पण यंगर जनरेशनच्या अजेंड्यावरती सध्या काँग्रेस नाही. डॉक्टर प्रकाश आंबेडकरांबरोबरची ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, पण पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत डॉक्टर प्रकाश आंबेडकर आहेत. सर, मुंबईच्या निवडणुका सर्व देशांचं लक्ष वेधत आहेत. तुम्ही खरे मुंबईकर आहात, मुंबईच्या अगदी मध्यभागी राहता. तुम्हाला इतक्या वर्षांपासून मुंबई सिंगापूर होणार, मुंबई शांघाय होणार, मुंबई क्वालालंपूर होणार, मुंबई आणखीन काही होणार, पण मुंबई राहत नाही आहे एवढं मात्र नक्की. मुंबईकर म्हणून मुंबईत काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मुंबई म्हणजे बऱ्याच जणांना याची असं जाणीव नसेल की मुंबई ही डावरी आहे. स्पेन सरकारने दिलेली ब्रिटिशना मुंबई ही असणारी डावरी आहे. बरोबर. आणि म्हणून तिला शांघाय करण्यापेक्षा ती मुंबई राहिलेली अधिक चांगली असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. ज्यावेळेस इथले राजकर्ते दुसऱ्या कुठल्या शहराला इमिटेशन करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मी असताना म्हणतो की त्यांना ह्या शहराची संकल्पना माहीत नाही, कल्पना माहीत नाही, आणि हे शहर कसं डेव्हलप करावं ह्याचीच असणारी जाणीव नाही आहे. हे शहर माझ्या अंदाजानं जो सिटीचा भाग आहे हा ब्रिटिशांनी ओल्ड लंडन जे आहे त्या मॉडेलवरती त्यांनी असं डेव्हलप केलं. आणि हे शहर पुन्हा 500 वर्ष जगेल अशी त्यांनी असं सोयी केली. पण इंडियन प्लॅनिंग आपण सबर्बनमध्ये बघतो, ते 500 वर्ष काय 30 वर्षसुद्धा टिकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्या मुंबई शहरातलं सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्ही पाऊस एवढा असल्यामुळे हे तुंबणार, आणि म्हणून शहर तुंबू नये म्हणून आपण जर ब्रिटिशांची अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टम आपण जर बघितली तर 4 माणसं हातात हात धरून चालू शकतात आणि 2 माणसं उभी राहून खांद्यावरती आपण घेऊन चालू शकतो, एवढं त्यांनी स्टोरेज मुंबईमधलं तयार केलं त्या ह्याच्यामध्ये. तशीच पद्धत जोपर्यंत सबर्बनमध्ये होत नाही तोपर्यंत, जसं शहर पावसाळ्यातही चालू राहतं आणि सबर्बन बंद होतं, ते जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण असं ही मुंबई पावसातही चालू शकेल अशी असणारी परिस्थिती नाही. एक भाग. दुसरा भाग त्याच्यामध्ये की या मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचं आहे की 5 वर्ष बाहेरून आला की गाडी नाही, स्कूटरही नाही, तो रेल्वेने आला पाहिजे आणि रेल्वेने गेला पाहिजे. तो डब्याच्या समोर उभा राहिला पाहिजे, त्याला लोकांनी ढकललं पाहिजे, त्यांनी 2 शिव्या दिल्या पाहिजेत आणि लोकांनी त्याला 2 शिव्या दिल्या पाहिजेत. त्याच्याशिवाय त्याचा टॉलरन्स लेवल वाढत नाही. लाईनीमध्ये बसच्या उभं राहिल्याशिवाय एकमेकाला एक्सेप्टन्स हा जो भाग आहे तो होत नाही. आणि म्हणून आता जे गेटोज उभे राहायला लागलेत त्याचं सर्वात मोठं कारण मुंबईतलं जे आहे की ही जी बस आणि रेल्वे एक नवीन संस्कृती डेव्हलप करत होती, तिलाच इथे असणारा गाड्यांचा आणि मोटरसायकलचा, ऑटोचा आणि स्कूटरचा हा पर्याय निर्माण झाल्यामुळे
या मुंबईतल्या माणसाचं जे टॉलरन्स लेवल व्हेरी हाय होतं तो आता संपला आहे. त्याच्यामुळे उरलेलं काही केलं नाही. मुंबईत पहिला आला 5 वर्ष गाडी नाही, बसनी जा आणि बसनी ये. मुंबईचं कल्चर पुन्हा जिवंत होईल. सर, माझा प्रश्न भाजपबद्दलचा आहे. आपण बघितलं की गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप सर्रासपणे हिंदुत्वाची भाषा वापरायचे, भाजपचे नेते असतील. पण सध्या आपण बघतोय की भाजप निवडणुकांच्या प्लॅटफॉर्मवरून डायरेक्ट हिंदुत्वाची भाषा वापरत नाही आहे. पण विशेष म्हणजे नाही, काही नेते वापरत. उत्तर प्रदेशमध्ये जो काही मॅनिफेस्टो रिलीज झाला पण सर त्याच्यामध्ये तो तर मेन मुद्दा होता. मंदिर अयोध्येमध्ये मंदिर बांधणं हा मेन मुद्दा त्यांनी केला. हिंदुत्वाचा अजेंडा डायरेक्ट बीजेपी मांडत नाही म्हणून योगी आदित्यनाथ सारखे नेते फारकत सुद्धा घेत आहेत निवडणूक प्रचारापासून. तो एक वेगळा भाग आहे गोरखनाथचे. जाहीरनाम्यात मांडला मी असं म्हणतो, बाहेर कसं म्हणताय? नाही, इट्स अ पॉलिटिकल अजेंडा नाव. त्यांनी असं म्हणलंय की न्यायालयाच्या बाजूने आणि न्यायालय ज्याप्रमाणे सोडवेल तसा हा मुद्दा आम्हाला सोडवायचा आहे, आम्ही बांधू, असं ते स्पष्टपणे बोलत आहे. त्यांचं म्हणणं न्यायालयाचा उल्लेखच नाही आहे त्याच्यामध्ये. माझा मुद्दा हा आहे की आपण बघतोय की आता आंबेडकर स्मारक मुंबईत बांधतायत, त्यासाठी भूमिपूजन भाजपने केलं आहे. शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आहे. भाजपकडे आज दलित चेहरे सुद्धा आहे की ज्या काळात भाजप उदित राज यांच्यावर टीका करायची त्यांना सुद्धा भाजपने खासदारकी दिली आहे. म्हणजे या काळात भाजपचं हिंदुत्वाचं मॉड्यूल जे आहे ते बदलत आहे का? अजेंडा बदलणार का असं मी नाही विचारणार, पण मॉड्यूल बदलत आहे का हिंदुत्वाचं? अजिबात नाही. भाजपचा जो अजेंडा आहे आणि गोळवलकर गुरुजींनी लिहिलेला वी एन दी नेशन अँड नेशनहूडमधला अजेंडा हा जर त्यांना प्रतीक म्हणून ते आंबेडकर असतील, गांधी असतील, वल्लभभाई पटेल असतील यांना स्वीकारतायत, विचार स्वीकारतायत का ते मी नाही बोलणार. म्हणूनच मी सांगतो त्याच्यामध्ये की तो अजेंडा त्यांना असणारा अंमलात आणायचा असेल तर महात्मा गांधी अडचण नाही. नथुराम गोडसेच्या संदर्भातली फक्त असणारा अडचण येते अशी असणारी परिस्थिती आहे. सरदार पटेल त्यांना असणारा अडचण नाही, नेहरू त्यांना असणारा अडचण नाही. अडचण जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ॲट ऑल लेवल्स. म्हणजे पॉलिटिकल सिस्टमच्या संदर्भातलं, व्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भातलं, पॉलिटिकल डेमोक्रेसीच्या संदर्भातलं, किंवा इथला असणारं जो समूह उपेक्षित आहे या उपेक्षित समूहाच्या संदर्भात आणि रिलिजियस मायनॉरिटी यांचं जे टॉलरन्स जी संकल्पना जी आहे ती सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बाबासाहेबांना एकटं उचलणं हे त्यांना पॉसिबल नव्हतं. म्हणून त्यांनी एक एक करत मग शेवटी बाबासाहेबांना त्यांनी असं उचललं. आणि तेही उचलणं कसं चाललेलं आहे तर झाकण्याच्या पद्धतीने चाललेलं आहे. आम्ही बाबासाहेब घेतले पण त्यांचा विचार घेतला का त्याच्याबद्दल चर्चा करू नका. तेव्हा हे द्वंद्व आहे त्यांच्यासमोर, मी असं मानतो आहे RSS समोर. आता हे द्वंद्व काढण्याच्या संदर्भातलं जे आहे, मी जसं म्हणालो की त्यांनी जो अजेंडा लावलेला आहे तो पॉलिटिकल पार्टीज फिनिशिंग ऑफचा अजेंडा लावलेला आहे. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ज्या पद्धतीने काँग्रेसला त्यांनी संपवलं आहे हा असणारा वेगळा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी AIDMKमध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केला आहे तो असणारा भाग आहे. किंवा त्यांनी ज्या पद्धतीने असणारं केजरीवालच्या संदर्भातलं असणारं आप पार्टीच्या संदर्भातलं असणारं जे काही ॲक्टिव्हिटीज चालू केलेली आहेत या डिफरन्स ऑफ म्हणजे मतभेद आहेत आणि वेगळं अस्तित्व आहे आणि म्हणून त्याच्यातल्या कारवाई आहेत का असं जर म्हणत असाल तर नाही. तर हे उद्या आपल्याला ऑल्टरनेटिव्ह होऊ शकतात आणि पर्याय होऊ शकतात. हे पर्याय होऊ नये या दृष्टीने चाललेली असणारी कारवाई म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर केजरीवालच्या पार्टीला 288 कोटी बाहेरून आले असं म्हणून म्हटलं जाते. पण इलेक्शन कमिशन स्वतःनी असताना म्हटलं होतं की काँग्रेस आणि BJP यांना फॉरेन फंडिंग मिळालं की ज्यावेळेस फॉरेन फंडिंग बॅन होतं त्यावेळेस यांना असताना मिळालं. या दोन्ही पार्टीज त्यावेळेस डिरजिस्टर्ड झाल्या पाहिजे होत्या पण डिरजिस्टर न करण्यासाठी त्यांनी असणारा फॉरेन एक्सचेंज ॲक्ट अमेंड केला आणि पॉलिटिकल पार्टीजना सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की जी काही BJPची वाटचाल आहे ही पॉलिटिकल सिस्टम डिस्ट्रॉय करण्याची म्हणजे ती संपवण्याची वाटचाल मी असं म्हणतो आहे. सिंगल पार्टी रूलकडे जाण्याची त्यांची सिस्टम आहे आणि जे काही उरलेले राहतील
ते जस्ट डमीज पिग्मीज म्हणून राहतील अशीच त्यांची व्यवस्था करण्याचं चाललेलं आहे. सर, शेवटचा प्रश्न तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा. अजूनही केंद्र सरकारनं जमीन हस्तांतरित केली नाही. तुम्ही विश्वस्त म्हणून चैत्यभूमीचे त्याकडं बारकाईनं बघता आहात, तर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जसं लोकांच्या मनात आहे तसं सरकार वेळेत पूर्ण करू शकेल का? आणि जी पावलं लवकर उचलली जात नाही आहे त्यासाठी तुम्ही कोणाला दोष द्याल? तरी मी असे काँग्रेसने सुद्धा त्याच्यातला असताना म्हणजे पहिल्यांदा त्याचा इतिहास सांगतो की दर्बनच्या कॉन्फरन्समध्ये माझ्याबरोबर जी एक टीम होती त्या ह्याच्यामध्ये इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन म्हणजे सर्व प्रकारचं मतभेद जे आहेत हे संपले पाहिजेत अशी असणारी थीम होती. आणि त्या थीममध्ये जात ही इन्क्लूड करावी म्हणून असणारे काही जणांचं प्रयत्न होता की ज्याच्यामध्ये मीही होतो. दर्बनमध्ये ज्यावेळेस ती जनरल असेंब्लीमध्ये आली त्यावेळेस आउट ऑफ म्हणजे 167 देशांपैकी 165 देश आमच्याबरोबर होते, म्हणजे आमचा जो ग्रुप होता त्यांच्याबरोबर होते. आणि म्हणून आणि शासनाचा स्टँड अटल बिहारी वाजपेयी त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, त्यांचा स्टँड असा होता की जात याच्यामध्ये इन्क्लूड होता कामा नये. म्हणून ज्यावेळेस रेझोल्युशन आला त्या याच्यामध्ये की हे इन्क्लूड करावं म्हणून, त्यावेळेस मला असताना अनेक जणांचे फोन आले की डिफीट भारताचा डिफीट होऊ नये हे तुम्ही असताना पहा त्या याच्यामध्ये. तर म्हटलं मला आश्वासन पाहिजे की याच्यामधनं मार्ग निघेल सगळा. मग त्यावेळेस तो मार्ग निघाला सगळा. आणि पुन्हा जिनिवामध्ये जनरल असेंब्ली दुसरी झाली त्यावेळी जनरल असेंब्लीमध्ये तो मंजूर झाला आणि कास्ट बिकेम वन इश्यू ऑफ डिस्क्रिमिनेशन. त्याच्यानंतर मग असं अटल बिहारींची आणि माझी असं चर्चा झाली. ती म्हटलं मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डिफीट कसं करू शकता? ते म्हटलं का? म्हटलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे म्हटलं इडियट आहे. ते म्हटलं तुम्ही इडियट म्हणताय? हा म्हटलं मी इडियट असं म्हणतो आहे. याचं कारण की तुम्हाला म्हटलं वन वेचंच इन्फॉर्मेशन मिळते किंवा ह्या ह्याच्यामध्ये मिळते. तुमच्याकडे म्हटलं थिंक टँक कुठे आहे? म्हटलं माझ्याकडे तिथे असताना 700 NGOs माझ्याबरोबर होत्या. ते 700 NGOs बरोबर म्हटलं जे गव्हर्मेंट्स होते त्यांचे म्हटलं होतं माणसं आमच्याकडे होती. तेव्हा म्हटलं पूल होता आमच्याकडे की जे सगळं बसून ठरवत होतं काय काय केलं पाहिजे. आय वॉज दी फेस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हटलं मी त्याचा सगळा फेस होतो त्या ह्याच्यामध्ये. ते म्हटलं तुमच्याकडे आहे काय? मग त्यांनी असं मला विचारलं. म्हटलं एक JNU सोडलं तर आपल्याकडे ऑल्टरनेटिव्ह थॉट प्रोसेस नावाची गोष्ट नाही. अटल बिहारी वाजपेयी चैत्यभूमीला अनेक वेळा येऊन गेले असल्यामुळे म्हणजे ते मंत्री असतील किंवा नसतील ते अनेक वेळा येऊन गेले होते. म्हणून त्यांनी असं विचार त्याच्या बाजूला जागा आहे का? म्हटलं आहे, इंदू मिलची जागा आहे. आणि त्यांची ही संकल्पना होती. मग ते म्हटले काय केलं पाहिजे? तर म्हटलं आपल्याकडं एक इन्स्टिट्यूशन म्हणजे JNU म्हटलं ही अशी कॉलेज इन्स्टिट्यूशन आहे की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हाइट करतो, तो लेक्चर देतो. देर इज नो इंटरॅक्शन जे आहे स्टुडंट्स बरोबर आहे. पण इथला इंटेलेक्च्युअल क्लास जो आहे त्याला इंटरॅक्शन देण्यासाठी काहीच नाही आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि माझा ह्या सगळ्या सुसायडल डेथच्या रिपोर्ट्सच्या बॅकग्राऊंडवरती त्यांना माहिती होतं. त्यांनी म्हटलं काय केलं पाहिजे? तर म्हटलं ही जी जागा आहे हे म्हटलं एक इंटरनॅशनल स्कूल ऑफ थॉट आणि सरकारी माणूस असणार नाही. म्हटलं हे पहिल्यांदा त्याच्यामध्ये तुम्ही हे घ्या. सरकारी माणसाला म्हटलं होतं त्याचं स्वतःचं फोरम आहे सगळं मांडायला. इथे म्हटलं होतं नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन्स जे असतील सगळ्या आणि व्यक्तिगत जे सगळं थिंकर्स आहेत यांना म्हटलं आज कुठलाही प्लॅटफॉर्म नाही तर ते तुम्ही बांधलत तर म्हटलं दॅट विल बी एन एप्रोप्रिएट कॉन्ट्रीब्युशन म्हणा, मेमरी म्हणा, ही बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून होईल. आणि म्हणून त्यांनी ही इंदू मिलची जागा एक
ज्याला आपल्याला म्हणता येईल फोर्ड फाउंडेशन आपल्या डोळ्यासमोर येतं आणि फोर्ड फाउंडेशनच्या स्वरूपामधलं असणारं अनेक जणांना संकट, तर त्या धर्तीवरचं असणारं हे इन्स्टिट्यूशन व्हावं असं त्याच्यातलं आहे. पण जे काही प्लॅनिंग केल्या जातं आहे ते पुतळा, बसण्याची जागा, आता ही प्राईम मिनिस्टरची नोट आहे. जेव्हा कुठला आय एस अधिकारी दुसरं ऐकेल असं मला वाटत नाही. त्याच्यामुळे अनलेस मी मुख्यमंत्र्यांनाही म्हणालो होतो, देवेंद्र फडणवीसांना म्हणालो होतो की ती तुम्ही नोट वाचा पहिल्यांदा. तुम्हाला सांगणारे अनेक जण येतील, पण म्हटलं ते फिजिबली होणार नाही, कारण का नो आय एस ऑफिसर इज गोइंग टू साईन दॅट. सेंटर ऑफ एक्सलन्स झालं पाहिजे. दॅट सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणण्यापेक्षा आपल्याकडे असं म्हणजे आजही आपण म्हणू 60 वर्षानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याकडे इंटरनॅशनल इंटरॅक्शन करणारं एकही इन्स्टिट्यूशन आज नाही आहे. बरोबर. हे होते डॉक्टर प्रकाश आंबेडकर. त्यांनी दिलखुलास त्यांच्या मनातलं त्यांचं विश्लेषण आज अनेक मुद्द्यांवर आपल्यासमोर मांडलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करताना असं वाटतच नाही की आपले प्रश्न संपतील आणि त्यांची उत्तरंही संपतील, पण आपल्याला वेळेचं बंधन पाळावं लागतं आहे. त्यामुळे आज इथंच थांबूया.